जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। स्कूल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला असून यानंतर आता तरी खासगी अवैध स्कूल व्हॅन चालकांवर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जातोय। अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खाजगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती। नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून 2 विद्यार्थी रस्त्यावर पडले। धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाच्या हा प्रकार लक्षातही आला नाही आणि तो तिथून निघून गेला। मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षा चालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली। यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले। हे विद्यार्थी पडले त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता तर विद्यार्थी जीवानिशी गेले असते। खाजगी स्कूल व्हॅनच्या डिक्कीत अक्षरशः 20 मुलांना कोंबून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते, त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता आहे। दरम्यान आता तरी या अवैधरित्या स्कूल व्हॅन चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांवर कारवाई होते की आरटीओ आणि वाहतूक पोलीस त्यांना चिरीमिरी घेऊन सोडून देतात, हे पाहावं लागणार असून यानंतर पालकांमधून मात्र संताप व्यक्त होतोय। माझ्या पुढे ती व्हॅन चालली होती आणि चालू गाडीमध्ये डिक्की उघडी होती। ते 2 पोरं पडले आणि ते पोरं पडले त्या मागे मी उभा होतो। मी गाडी आडवी उभी लावली रस्त्याच्या मध्ये आणि ते 2 पोरांना उचललं। मग व्हॅनवाला पुढे गेला। नेताजी मार्केटचा जो टर्निंग आहे त्या लोहारच्या दुकानासमोर तिथं त्याने गाडी थांबवली। 2 पोरं उचलले, त्याच्यानंतर मग सगळी पब्लिक जमा झाली। मागे ते असं डिक्कीचा मागे बसायचा त्याच्यावरून ते पोरं पडले आणि लागलं त्या डोक्याला मार लागला, एकाला थोडा कमी लागला, एकाला डोक्याला लागला मार। तो सुसाट चालला होता, डिक्की उघडली तशी ती पोरं खाली पडली आणि त्याच्या मागे मी होतो। मी सीएनजी भरायला येत होतो इकडं, पण 10-15 असतील। आज अक्षरशः तो मुलगा डिक्कीतून पडल्यावर सुद्धा तो ड्रायव्हर पुढे निघाला होता। आता हे जे होते या रिक्षा चालकाने त्यांना उचलून ते विद्यार्थी उचलले आणि त्याला गाडी टाकलं। आम्ही त्यांना म्हटलं की हॉस्पिटलमध्ये घे, तो हॉस्पिटल करताही थांबला नाही। शेवटी आम्ही गाडीचा पाठलाग करून ती गाडी थांबवली। त्यानंतर ते मुलं इथं आम्ही आणून ॲडमिट केलेले आहेत। नाही, कारवाई झालीच पाहिजे ना, वारंवार कारवाई झालीच पाहिजे यांच्यावरती, कारण की हे त्यांचं रोजचं झालेलं आहे। ओव्हर सीट भरायचं। आता या गाडीमध्ये कमीत कमी 12 ते 15 विद्यार्थी होते आणि सोबत 2 लेडीज पण होत्या। जर 2 लेडीज असून सुद्धा जर हे लहान मुलं पडत असतील मग यांची सुरक्षा कुठे आहे, हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे। नाही, ही जी शाळा होती ही फातिमा स्कूल आहे, तर फातिमा स्कूलची पण तेवढी जबाबदारी आहे की आपला विद्यार्थी शाळेत असो किंवा शाळेच्या बाहेर असो, तो घरेपर्यंत पोहोचत नाही, ती जबाबदारी ती शाळेचीच असली पाहिजे। लोगों को इतना समझ में नहीं आता है कि उसमें बच्चे भेड़ बकरियों की तरह ना भरे, एकदम लिमिटेड बच्चे रखे। अभी वो बच्चा इतना बेदर्दी से गिरा है कि उसका स्काल्प दिख रहा है, सर पे इतना बेकार मार लगा कि उसका स्काल्प दिख रहा है। इसका जवाबदार कौन? जीआर के मुताबिक स्कूल को हर गाड़ी का ध्यान देना होता है, पेरेंट्स को हर गाड़ी का इन्फॉर्मेशन पुलिस स्टेशन में देना होता है, लेकिन इसने इन्होंने किसी ने नहीं किया। अभी उनका कहना है कि हमारा एक गाड़ी ख़राब हुआ था करके हम लोग ने, जबकि डेली ये गाड़ी में बच्चे आते हैं। स्कूल और प्रशासन, ये जो स्कूल ड्राइवर वैन जो है, इनकी जो लापरवाही है ना, ये किसी ना किसी बच्चे का जीवित हानि करके ही मानेंगी। ये लोग ऐसा मानने वाले हैं नहीं। इस घटना के बाद इन पे कड़क कार्रवाई, अंबरनाथ पुलिस पे पूरा भरोसा है कि ये कड़क कार्रवाई इन पे करेगी, लेकिन इसके ऊपर स्कूल की तरफ से भी कार्रवाई होनी चाहिए। और स्कूल जो है अपने बच्चों जब जा रहे हैं तो उन पर ऐसा केयरलेसपना नहीं करना चाहिए। उनको घर पहुँचने तक का सुरक्षित ऐसा कुछ वातावरण निर्माण करना चाहिए, स्ट्रिक्टनेस स्कूल लाना चाहिए अपने। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।